जय भीम. शनिवार दिनांक 11 ऑक्टोबर 2025 सम्राट वाचनमध्ये हा पहिला लेख आहे. लेखाचं शीर्षक आहे जातीय अहंकार. त्याचे लेखक आहेत प्राचार्य BS काळे. भारताला स्वातंत्र्य मिळून आज 78 वर्षाचा कालावधी लोटला आहे. प्रजासत्ताक अस्तित्वात आल्यापासून गेल्या 75 वर्षात आपल्या संविधानाने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. देश एक संघ कसा राहील याची खबरदारी घेत जगातील सर्वात मोठी लोकशाही असणारा देश म्हणून जगात भारताची ओळख आहे. आपल्या देशाच्या शेजारील राष्ट्रांची काय अवस्था झाली आहे आपण पाहतोच. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय या तत्वावर भारतीय संविधान आधारलेले आहे. पण गेल्या 75 वर्षात समतेचे आणि बंधुत्वाचे तत्व जसे समाजात रूढ व्हावयास पाहिजे होते तसे अजूनही रुजलेले नाही. जातीच्या अहंकारामुळे उच्च नीचतेची भावना अजून कायम आहे. या देशातला जो एक प्रस्थापित वर्ग आहे तो काय हिंदू जातीय चौकटीत राहिला आहे, जो देशाच्या नसानसात रुतून बसला आहे. जात धर्म यांच्या मानसिक आजारातून आणि सवर्ण वर्चस्वाच्या भ्रामक अभिनयापातूनच सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशावर बूट फेकून मारण्याची हिंमत होते. या भ्रामक अभियानाला राज्यसत्तेचा पाठिंबा मिळतो की काय अशी शंका वाटते. सर्वोच्च न्यायालयात घडलेल्या या घटनेचा निषेध मोठ्या प्रमाणावर व्हावयास पाहिजे होता, तो झालेला दिसतो. प्रधानमंत्री, विरोधी पक्षनेते आणि इतर पक्षांच्या नेत्यांनीही निषेध नोंदविला आहे. शिवाय विविध ठिकाणी मोर्चे काढून निषेध नोंदविला जात आहे. अजूनही या घटनेचा मोठ्या प्रमाणावर निषेध होणे गरजेचे आहे. केवळ आंबेडकरी समुदायाने निषेध करून चालणार नाही, तर पुरोगामी म्हणून ज्या संघटना आहेत त्या छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा समुदाय आहे, त्या सर्वांनीच एकमुखाने निषेध केला पाहिजे आणि तो परिणामकारकरित्या व्यापक झाला पाहिजे. नाहीतर जे सनातनी विचारसरणीचे लोक आहेत ते भविष्य काळात आणखी डोके वर काढतील. असे विध्वंसक वृत्तीचे आणि जाणीवपूर्वक जातीय तीड निर्माण करणाऱ्यांची नांगी वेळीच ठेचून काढली पाहिजे. जेव्हा देशामध्ये अशा घटना घडतात तेव्हा संपूर्ण देशाला त्याची झळ पोहोचते, पण दलित समुदाय जास्त प्रभावित होतो. या घटना दलितांसाठी अपवादात्मक नाहीत. आपणास माहीत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देऊन कोलंबिया विद्यापीठात पाठवले होते. त्यांनी PhD पदवी संपादन केल्यानंतर संस्थानाच्या कराराप्रमाणे संस्थानात नोकरी करणे आवश्यक होते. पण प्रत्यक्षात नोकरी करताना त्यांना जातीच्या अहंकाराच्या पदोपदी सामना करावा लागला. अगदी चतुर्थ श्रेणीचा कर्मचारी बाबासाहेबांना स्पर्श होणार नाही याची खबरदारी घेत होता आणि दुरूनच फाईल फेकत असे किंवा जातीवरून टोमणे मारणे, बाबासाहेबांनी दिलेल्या सूचनांचे पालन न करणे हे जाती अहंकाराचेच द्योतक होते. वास्तविक पाहता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे उच्च शिक्षित तर होतेच, शिवाय एक अर्थतज्ञ होते. खरे तर ही संस्थानासाठी अभिमानास्पद बाब होती, पण जाती अहंकारामुळे, तेथील व्यवस्थेमुळे महाराजा सयाजीराव गायकवाड यांना या संदर्भात काही करता आले नाही. बाबासाहेबांच्या राहण्याची व्यवस्थाही त्यांना करता आली नाही असे त्यांनी बोलून दाखवले होते. सर्वोच्च न्यायालयामध्ये घडलेली घटना ही जाती अहंकाराचा परिपाकच आहे. कायद्याप्रमाणे दलित जर एखाद्या उच्च पदावर गेला तर उच्चवर्णीयांच्या पोटात दुःख लागते. त्याला वेगवेगळ्या पद्धतीने कसा त्रास देता येईल याचा आटोकाट प्रयत्न केला जातो. माननीय BR गवई हे सरन्यायाधीश झाल्यावर मुंबईला भेटीसाठी आले असता प्रोटोकॉल नुसार जे लोक हजर पाहिजे होते ते हजर न राहता काही लोक जाणून बुजून उपस्थितीत राहिले नाहीत. हे घडण्याचे कारण जात हा फॅक्टरच या ठिकाणी येतो. किंवा 2018 मधील घटनेचा आपण मागोवा घेतला तर तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नी यांना पुरी येथील जगन्नाथ मंदिरात प्रवेश करण्यापासून रोखले होते. सध्याच्या राष्ट्रपतीची ही तशीच गत होताना दिसते आहे. मात्र भाजप या पक्षाचा दावा असतो की आम्ही एका आदिवासी स्त्रीला उच्च पदावर बसविले आहे, पण सदर पदाचा खरोखरच आदर होताना दिसतो काय? मागील काही न्यायाधीशांच्या काळात जे काही निर्णय झाले तेव्हा ते संबंधितांना आक्षेपार्ह वाटले नाही. खरे तर हे निर्णय ब्राह्मण व ठाकूर असणाऱ्या न्यायाधीशांनी दिलेले होते. तेव्हा त्यांनी हिंदू हा धर्मच नसल्याचा निर्णय दिला होता. तो कोणाला आक्षेपार्ह वाटला नाही काय? मग सरन्यायाधीश BR गवई यांचे काय चुकले? 1 फेब्रुवारी 1964 ते 15 मार्च 1966 मधील घटनेचा दिलेला निकाल पहा. भारताचे माजी सरन्यायाधीश देशस्थ ब्राह्मण माननीय PB गजेंद्र
गडकर भारताचे 7वे न्यायाधीश असतानाही केस पुरुषदस्सी केस नंबर 1966 SCR 3/242 प्रकरणात 5 न्यायमूर्तींच्या पूर्ण पीठाने दिलेला निर्णय आहे, ज्यामध्ये स्वतः भूतपूर्व सरन्यायाधीश PB गजेंद्र गडकर, न्यायमूर्ती KN वांचू, न्यायमूर्ती M हिदायतुल्ला, न्यायमूर्ती V रामास्वामी आणि न्यायमूर्ती P सत्यनारायण राजू यांनी हिंदू हा धर्म नाही, त्यामुळे हिंदू आणि हिंदुत्व या संकल्पना सुसंगत होत नाहीत. हिंदुत्व हा आयुष्य जगण्याचा एक जीवनमार्ग आहे, असा निकाल 14 जानेवारी 1966 रोजी देण्यात आला होता. या निकालावर सामाजिक कार्यकर्ता तिस्ता सटेलवाट सोशल वर्कर यांनी सुप्रीम कोर्टामध्ये रिट पिटिशन दाखल केले आणि 7 न्यायमूर्तींच्या पूर्णपीठाची निर्मिती करून नव्याने हिंदू धर्माची व्याख्या निश्चित करण्याची विनंती केली. त्यावेळी 43वे सरन्यायाधीश तीरथ सिंग ठाकूर व इतर 6 न्यायाधीश यांनी गजेंद्र गडकर यांनी दिलेला निर्णय कायम ठेवला होता. हिंदू हा धर्म नाही, तो एक जीवन पद्धती आहे. या त्यांच्या निर्णयावर किती लोकांनी टिप्पणी केल्याचे ऐकवित नाही. संदर्भ लेखक अनंतराव सरवदे, पुणे सोशल मीडिया. पण विद्यमान सरन्यायाधीशांनी राकेश किशोर नावाच्या दलालाने दाखल केलेली जनहित याचिका फेटाळून लावली होती. याचिका खजुराहो येथील देवालयात असणारी विष्णुदेवाची मूर्ती खंडित केल्यासंदर्भात होती. याचिका फेटाळताना न्यायाधीशांनी म्हटले की विष्णूच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करणे हा सुप्रीम कोर्टाचा भाग नसून तो भारतीय पुरातत्व संशोधन खात्याचा आहे व संबंधिताला विष्णूची प्रार्थना करण्याचा सल्ला दिला. पण त्यांच्या सूचनेच्या अनुषंगाने जातीयवादी मनुवादी विचारसरणीच्या लोकांनी सरन्यायाधीशांवर अगदी खालच्या पातळीवर जाऊन मीडियाच्या माध्यमातून टीका टिप्पणी केली. अश्लाघ्य भाषेत शेरेबाजी करून हा कोणत्या आदर्श संस्कृतीचा प्रकार आहे असे म्हणतात. शिक्षणाने माणूस शहाणा व सुसंस्कृत होतो, पण ज्या व्यक्तीने सरन्यायाधीशाच्या दिशेने बूट फेकण्याचा प्रयत्न केला तो काही माथी फिरू किंवा वेडसर नव्हता, तर चांगला उच्च शिक्षित पेशाने वकील आहे. पण मला वाटते त्याने केलेला प्रकारामागे तो निमित्त आहे. यामागे मोठे षड्यंत्र असावे असे वाटते. त्याने केलेल्या प्रकाराचा त्याला पश्चाताप तर होत नाही, उलट तो निर्लज्जपणे म्हणतो मला परमात्मानेच असे करण्यास सांगितले आहे. याला काय म्हणावे? आता तर तो असे म्हणतो मला राज्यघटना मान्य नाही, देश जाती धर्मावर चालतो असे म्हणणे किती निर्लज्जपणाचे आहे. म्हणजेच शिक्षणामुळे माणूस शहाणा होतोच असे नाही. मुळातच BR गवई यांचे सरन्यायाधीश होणे हे मनुवाद्यांना जातीय अहंकार असलेल्यांना पटले नाही. या प्रकारात गुन्हेगार राकेश किशोरला कठोर शिक्षा होणेच योग्य आहे. या ठिकाणी हा लेख संपलेला आहे. माझा प्रत्येक व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या प्रत्येक व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जय भीम, जय भारत, जय बुद्धभूमी.